नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सविकिरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पनीर मोमोजची रेसिपी कशी बनवायची हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही ते बघू शकता किती सुंदर हे मोमोज तयार झालेले आहे. खायलाही तेवढेच टेस्टी लागतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. त्यासाठी सविकिरण रेसिपी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही ते बघू शकता किती सुंदर हे मोमोज आणि मोमोची चटणी कशी बनवायची याचीही रेसिपी मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. इथे मी एक मोमोज तुम्हाला तोडून दाखवते आहे. आतली फिलिंग तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर असे हे मोमोज तयार झालेले आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे, थोडंसं तेल. आता हे आपल्याला सर्व एकत्र करून याचं आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे. मोमोजसाठी आपल्याला मिडियम असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसरही नाही, मिडियम असं आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. यामध्ये मी थोडं तेल टाकून आपल्याला हे कणिक व्यवस्थित मळायचं आहे. मोमोजसाठी तुम्हाला कणिक हे व्यवस्थितच मळणे गरजेचं आहे, जेणेकरून आपले मोमोज हे छान तयार होतात. इथे मी एअर टाईट कंटेनरमध्ये आपल्याला हा गोळा ठेवायचा आहे फ्रीजमध्ये अर्धा ते 1 तासासाठी. आता इथे आपण मोमोजची चटणी तयार करून घेणार आहोत. इथे मी 2 ते 3 टोमॅटो, कोथिंबीर, 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, इथे मी घरगुती लाल मिरच्या घेतलेल्या आहे 7 ते 8. थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे सर्व वस्तू आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे. व्यवस्थित आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. इथे मी अर्धा चमचा मिठाचा वापर केलेला आहे. हे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. इथे मी झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटांसाठी हे वाफवून घेतलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता आपले हे छान टोमॅटो ते व्यवस्थित आपले हे शिजलेलं आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, त्यामध्ये मी फूड कलरचा वापर केलेला आहे. जे आपल्याला स्टॉलवर जशी चटणी भेटते मोमोजच्या त्याप्रमाणेच आपल्याला चटणी बनवायची असेल तर तुम्हाला फूड कलर टाकावा लागेल. कलरही खूप सुंदर येतो. तुम्हाला नसेल टाकायचं, तुम्हाला ऑप्शनल आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर हा तयार झालेला आहे. कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे बघू शकता किती घट्टपणा आलेला आहे. आणि आपला कॉर्नफ्लॉवर ट्रान्सपरंट झाला म्हणजे आपलं कॉर्नफ्लॉवर शिजलं आहे. आपली ही चटणी तयार आहे. तुम्ही बघू शकता चटणी तयार आहे कसं समजायचं, ट्रान्सपरंट दिसायला लागली की आपण समजायचं की आपली चटणी ही तयार आहे. आता आपण हे मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घेणार आहोत. इथे मी पॅनमध्ये तेल टाकून घेते आहे. इथे मी एक कांदा घेतलेला आहे. तो व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये गोल्डन रंगावर परतून घ्यायचा आहे. आता आपण ही चटणी परतून घेणार आहोत. इथे मी लसणाचे तुकडे टाकलेले आहेत, जेणेकरून दाताखाली आल्यानंतर खूपच टेस्टी लागतात मोमोजच्या चटणीमध्ये. इथे मी 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे. हे सर्व आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. आता यानंतर आपण पेस्ट केलेली आहे, जी आपली प्युरी तयार झालेली आहे ती आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. आता हे आपल्याला व्यवस्थित सर्व मिक्स करून
यामध्ये आपण आता 1 चमचा व्हिनेगर, 1 चमचा टोमॅटो केचप आणि अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि इथे मी 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे। हे सर्व आपल्याला एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान याची एक उकळी काढून घ्यायची आहे। तुम्ही ते बघू शकता, आपली शेजवान चटणी ही तयार झालेली आहे। किती सुंदर हा रंग आलेला आहे। आता आपण मोमोजचं आतलं फिलिंग तयार करून घेणार आहोत। इथे मी 1 वाटी बारीक किसलेलं पनीर, अर्धा वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धा वाटी बारीक चिरलेलं गाजर, इथे मी लसूण घेतलेलं आहे। आता इथे आपण 1 चमचा शिमला मिरची, हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर, ब्लॅक पेपर, इथे मी सोया सॉस घेतला आहे 1 चमचा, इथे अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे। हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स होईल। आपल्याला इथे हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्या इथे व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे। आपले हे फिलिंग तयार आहे आतलं। आता आपण जे आपण पीठ ठेवलं होतं जर फ्रीजमध्ये, ते आपण आता बाहेर काढून छान मळून घेऊन आपण याच्यात आता छोटे छोटे पीस करून घेणार आहोत, जेणेकरून आपले एकाच आकारामध्ये आपले मोमोज हे तयार होतील। तुम्ही इथे बघू शकता किती छान हे पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता आपण याची छोटी पुरी लाटून घेणार आहोत। आपल्याला व्यवस्थित तुम्ही ते बघू शकता, आपल्याला छोटी अशी पारी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे मोमोजसाठी। आपल्याला आपण जेवढी ते बारीक करणार आहोत तेवढे आपले मोमोज छान तयार होतात। आपल्याला हे कडेला बारीक लाटून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले मोमोज हे कच्चे राहणार नाही, म्हणून आपल्याला याच्या कडा बारीक लाटून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता किती पातळ ही आपण हे लाटून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये हे पनीरचं फिलिंग भरून घेणार आहोत। इथे तुम्ही वेगवेगळे आकार मोमोजला देऊ शकता। इथे मी तुम्हाला 1 ते 2 आकार तुम्हाला इथे करून दाखवते। इथे आपल्याला सेंटरला चिमटीमध्ये पकडायचं आहे आणि साईडच्या प्लेट्स या एकावर एक ठेवून आपल्याला हे मोमोज तयार करून घ्यायचे आहे। तुम्ही ते बघू शकता, मी एकाच साईडला ह्या प्लेट तयार करते आहे आणि दुसऱ्या साईडने आपल्याला ते मोमोज हा आपल्याकडे एका साईडला ओढून दुसऱ्या साईडने आपल्याला ते पॅक चिटकवायचं आहे। अशा प्लेट्स घेऊन आपल्याला हे मोमोज फिलिंग करायचे आहे, एकावर एक प्लेट घेऊन। आता आपण ह्यानंतर हे एकावर एक करून जॉईन करून देणार आहोत। अतिशय सोपी पद्धत या ठिकाणी सांगितलेली आहे। दुसरा शेप करून दाखवते आहे, सिंपल पद्धत आहे। आपल्याला करंजी जशी आपण भरतो त्याप्रमाणे आपल्याला हे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे कडा पॅक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला राऊंड घेऊन हे दोघं कडांना आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकता, दिव्यासारखा आकार आपला हा तयार झालेला आहे। खूपच सुंदर हे मोमोज होता। याच्या कडा बारीक केल्यामुळे ते आपल्याला खायला कच्चा लागत नाही। इथे मी 2 ते 3 आकाराचे मोमोज या ठिकाणी केलेले आहेत। खूपच सोपे असे हे मोमोज, करायलाही खूपच सोपे आहे। आता इथे मी दुसरा आकार दिलेला आहे। इथे मी पॉकेटचा आकार दिलेला आहे, पुरचुंडी सारखा। दोघेही साइड पॅक करून थोडंसं आपल्याला हे कट करायचं आहे। तुम्ही तुमच्या मनाने तुम्ही जो आकार तुम्हाला इझी वाटतो त्याप्रमाणे तुम्ही मोमोज करू शकता। इथे आपले हे मोमोज तयार आहे। थोडं हे वरचं जास्त झाल्यामुळे मी ते काढून घेते आहे आणि जेवढं आपण पातळ करणार आहोत वाफवल्यानंतर आपल्याला खूपच टेस्टी असे हे मोमोज तयार होतात। इथे मी 2 ते 3
तुम्हाला मी सर्व प्रकारचे मोमोज या ठिकाणी दाखवलेले आहे. आता आपण हे वाफवून घेणार आहोत. एका पातेल्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून. इथे मी स्टीलची चाळणी घेतलेली आहे. तुमच्याकडे मोमोजचं पात्र असेल त्याहीमध्ये तुम्ही वाफवू शकता. चाळणीला मी तेल लावलेलं आहे जेणेकरून आपले मोमोज खाली चिटकणार नाही. आता आपण हे सर्व मोमोज वाफवून घेणार आहोत. अतिशय सोपी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता इथे आपण हे सर्व मोमोज वाफवून घेणार आहोत. 10 मिनिटं आपल्याला हे मोमोज वाफवण्यासाठी 10 मिनिटं लागणार आहे. आपल्याला हे जास्त मोमोज वाफवायचे नाही. हे जर आपण यांना वाफ दिली तर आपले मोमोज हे आपल्याला खायला निब्बर लागू शकता. तुम्ही बघू शकता आपले मोमोज हे ट्रान्सपरंट दिसत आहे. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. इथे आपले मोमोज हे तयार झालेले आहे. आता हे मोमोज आपले खाण्यासाठी तयार आहे. आपण इथे सर्व मोमोज हे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. आता आपण हे चटणीसोबत मी हे सर्व करते आहे. तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.